आणखी एक मोठी बातमी येते। आज सेनेचा 60वा वर्धापन दिन आहे। आज संध्याकाळी शिंदेंचा आणि ठाकरेंचा मेळावा होणार आहे। शिंदे सेनेचा नेस्को सेंटरमध्ये तर ठाकरेंचा षण्मुखानंद हॉलमध्ये हा मेळावा होणार आहे। तर ऑपरेशन टायगरमुळे यंदाचा शिवसेना मेळाव्यामध्ये नेते काय बोलतात याकडे आपले लक्ष असेल। शिवगर्जना मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे काय बोलणार या बंडखोरी संदर्भात याकडे देखील संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन, त्यानिमित्तानं शिवसेनेच्या दोन्ही नेत्यांकडनं वेगवेगळ्या ठिकाणी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। हे थेट आपण दृश्य बघतोय गोरेगावच्या नेस्को सेंटर, ज्या ठिकाणी शिंदेंचा मेळावा होणार आहे आणि दुसरीकडे षण्मुखानंद हॉलमध्ये ठाकरे सेनेचा मेळावा होणार आहे। तर षण्मुखानंद हॉल इथून आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्या सोबत जोडले गेलेत। कृष्णा, ठाकरे सेनेचा तिथं मेळावा होणार आहे, त्यासाठीची तयारी कशी आहे आणि खास करून ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर आज संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय? श्वेता, खरं तर दोन्ही शिवसेनेसाठी आजचा मेळावा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण ऑपरेशन टायगरची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा होत असताना शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन जो आहे तो साजरा होतो आणि इथे सायंच्या षण्मुखानंद हॉलच्या बाहेर आपण पाहतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जोरदार बॅनरबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे आणि प्रबोधनकार ठाकरेंचे एक वाक्य सुद्धा या ठिकाणी लिहिलेलं पाहायला मिळते, ज्याच्यावरती लिहिलेलं आहे की जानव्याने वळ उठत नाही, त्यासाठी एकजुटीचा सुंबच हवा। अशा पद्धतीचं एक मोठं पोस्टर जे आहे ते अगदी प्रवेशद्वारावरती लावण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतोय। वारसा विचारांचा हिरक महोत्सव शिवसेनेचा, अशा पद्धतीचं स्लोगन या ठिकाणी पाहायला मिळते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ही जोरदार बॅनरबाजी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते आहे। आज उद्धव ठाकरेंचं भाषण कसं असेल याची उत्सुकता देखील सगळ्यांना आहे, कारण एकीकडे 6 खासदार फुटल्याची जोरदार चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, देशामध्ये आहे आणि ठाकरेंचे 6 खासदार हे ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून शिंदे सेनेत आज जातात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकीकडे गोरेगावच्या नेस्कोमध्ये शिंदेंचा मेळावा पार पडतो आहे आणि वर्धापन दिनाच्या निमित्तानं जे काही 2 शिवसेनेचे हे सगळे मेळावे वेगवेगळ्या ठिकाणी पार पडतात, तिथे नेमकं चित्र कसं असणार आहे, कारण ठाकरेंच्या वतीनं महाराष्ट्रभरामध्ये जे काही वातावरण तयार करण्यात आलेलं होतं आणि असं करून सुद्धा आता हे 6 खासदार फुटल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरातले जे काही तळागाळातले कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून संताप व्यक्त केला जातो आणि इथे सुद्धा जे निष्ठावंत शिवसैनिक येतील त्यांच्याकडून कशा प्रतिक्रिया पाहायला मिळतील हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुढच्या बाजूला आपण पाहतोय ठिकठिकाणी बाळासाहेब ठाकरेंचे पोस्टर आहेत, उद्धव ठाकरेंचे पोस्टर आहेत, आदित्य ठाकरेंचे देखील पोस्टर आहेत आणि संपूर्ण परिसरामध्ये ही बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे। आज बरोबर संध्याकाळी 7 वाजता ठाकरे काय गरजणार, कसे गरजणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। षण्मुखानंद हॉल इथे होणारा मेळावा, तिथून आपण हा आढावा घेतला। यानंतर आपण जाऊयात गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये, जिथे शिंदे सेनेचा मेळावा होणार आहे शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं। तिथून आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड आपल्यासोबत आहेत। विजय, किती वाजता शिंदे आणि त्यांची सेना तिथे पोहोचणार, काय माहिती? श्वेता, निश्चितच मी आता गोरेगावच्या नेस्को मैदानामध्ये ज्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचा मेळावा होणार आहे त्याच ठिकाणावरती आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी पूर्ण जे शिवसेनेचा 60वा वर्धापन दिनाची जी तयारी आहे ही पूर्णपणे झालेली आहे। स्टेज जर बघितलं तर असं मोठ्या प्रमाणामध्ये भव्य असं स्टेज करण्यात आलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकीकडे जे 6 खासदार जे आहेत हे शिवसेना उबाटा गटामधून शिंदे गटामध्ये येणार असल्याची चर्चा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती एक या ठिकाणी स्लग जे आहे जनता शिवसेना जनात शिवसेना मनात शिवसेना हे जे स्लग जे आहे हे सध्या या स्टेजवरती लावण्यात आलेलं आहे। पूर्ण या ठिकाणी जवळपास 4 ते 5 हजार खुर्च्या ज्या आहेत या ठिकाणी ज्या एक्झिबिशन हॉलमध्ये लावण्यात आलेला आहे। तर कारण आजचा मेळावा जो आहे व 60वा वर्धापन दिन जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण शिवसेना उभाटा। बिलकुल विजय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर दोन्ही ठिकाणच्या या मेळाव्याच्या ठिकाणी आपण आढावा घेतलाय, कशी तयारी करण्यात आलेली आहे, काय आहे टॅगलाईन आणि संध्याकाळी या दोन्ही ठिकाणी नेमकी काय काय वक्तव्य, काय ऐकायला मिळणार आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय।